हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर बँक निफ्टीचा क्यू बघू आपण. तर बँक निफ्टी बघितलं तर बँक निफ्टी एक चांगला मोमेंटम होता अपसाईडला. 1200 पॉईंटचा मोमेंटम होता टोटली हा. ठीक आहे. आणि आपण काल बोललो होतो, म्हणजे फ्रायडेला आपण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की जर फ्लॅट ओपनिंग घेऊन अपसाईडला गेलं तर अपसाईडला एक चांगला ट्रेंड भेटू शकतो. तसं निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगला ट्रेंड भेटला आहे अपसाईडला. निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगला ट्रेंड भेटू शकतो. आपण सांगितलं होतं की जर ह्या गॅपमध्ये ओपन झाला किंवा ह्या ब्रेकआउट झाला तर ही लेवल ब्रेकआउट झाल्यानंतर एक चांगला ट्रेंड भेटू शकतो आपल्याला. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेतला आणि आपण त्याप्रमाणे प्रॉफिट केला आहे. ठीक आहे. आपण वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर वन डेच्या टाईम फ्रेमवर निफ्टी अजून ऑल टाईम हायला टच नाही झालं आहे, पण एक चांगली कॅन्डल बनवली आहे. 3 दिवस चांगला मोमेंटम होता. ठीक आहे. तसंच बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये ऑल टाईम हाय क्रॉस केलेला आहे. आपण ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ पहिले, म्हणजे आपल्याला क्लिअर आयडिया येईल त्याची. ठीक आहे. तर हे बघू शकता, ऑल टाईम हाय क्लिअर केला आहे. हा ऑल टाईम हाय, ठीक आहे, हा क्लिअर केला आहे एकदम, आणि एक चांगला कॅन्डलने क्लिअर केला आहे. ठीक आहे. तर आपण लेवल ड्रॉ करून घेऊ. पहिले निफ्टीच्या बघू. निफ्टीमध्ये आपण ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ सगळे. निफ्टीमध्ये ड्रॉईंग रिमूव्ह करून घेतलेलं आहे. आणि निफ्टीमध्ये 3 दिवस एक चांगला मोमेंटम होतं. आपण इथे बोललो होतो की एक चांगला मोमेंटम येऊ शकतं, त्याप्रमाणे चांगलं मोमेंटम आला आहे. ठीक आहे. तर आपण मंडेसाठी आपण उद्यासाठी लेवल बघू काय असतील ते. हा एक सपोर्ट एरिया आपण ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. हा सपोर्ट एरिया ड्रॉ करून घेऊ. आपण लास्ट टाईम जो सपोर्ट एरिया ड्रॉ केला होता त्याचा ब्रेकआउट झाला खालच्या साईडला आणि फेक ब्रेकआउट होऊन अपसाईडला गेलं मार्केट. आपण इथे ही एरिया ड्रॉ केली होती, त्याच्या खाली ब्रेकआउट झाला आणि नंतर ब्रेकआउट फेल्युअर होऊन अपसाईडला मोमेंटम झालं. ठीक आहे. तर आपण दोन लेवल, एक सपोर्ट एरिया ड्रॉ करून घेतला आहे. एक रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ. तर हा एक रेजिस्टन्स एरिया असेल. ठीक आहे. इथून कारण की मार्केट होल्ड केलेलं होतं काही वेळ, म्हणून हा रेजिस्टन्स एरिया वर्क करू शकतो. आणि तो रिव्हर्स केला होता, हा एक रेजिस्टन्स एरिया होऊ शकतो. ठीक आहे. आणि जर मध्ये मार्केट ओपन झालं, म्हणजे फ्लॅट ओपनिंग झालं की फ्लॅट ओपनिंग डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला हे 2 टार्गेट असू शकतात आपल्याकडे. ठीक आहे. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउटनंतर ट्रेड घेऊ शकतो. जर फ्लॅट ओपनिंग डाऊन साईडला आलं तर आपल्याकडे एक सपोर्ट एरिया वर्क करेल. आणि जर ह्यामध्ये कुठे मार्केट ओपन झालं इथे कुठे, तर हा एक सपोर्ट एरिया वर्क करेल. आणि जर खाली ओपन झालं कुठे ह्या साईडला, तर ह्या साईडला रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल. तर त्याप्रमाणे ओपनिंगवर डिपेंड आहे. ज्या साईडला ओपनिंग होईल त्या साईडला आपण ट्रेड घेऊ शकतो. जर गॅपअप झालं उद्या पण, कारण की एक चांगला मोमेंटम होता 2 दिवस, व्ही शेप रिकव्हरीसारखा मोमेंटम झालेला आहे, तर उद्या एक साईडवेज मार्केट अपेक्षित आहे. तर त्याप्रमाणे आपण लेवल काढून घेतलेले आहेत. आणि जर गॅपअप झालं, जर गॅपअप झाल्यानंतर आपल्याकडे 2 टार्गेट आहेत. हे 2 टार्गेट असू शकतात. जर फ्लॅट ओपनिंग गॅपअप झालं किंवा अपसाईडला गेलं, एक छोटा मोमेंटम भेटू शकतो अपसाईडला. आणि जर खाली ड्रॉ करून घेतले आहेत आणि जास्त जर गॅप डाऊन झाला तर जास्त गॅप डाऊननंतर आपल्याकडे ही लेवल आहे. त्याप्रमाणे प्रॉपर आपण वेट करू, ओपनिंगनंतर ब्रेकआउटचा वेट करू आणि त्यानंतर प्रॉपर आपण ट्रेड घेऊ. ठीक आहे. कारण की आज चांगला मोमेंटम होता 2 दिवस, तर एक साईडवेज मार्केट असण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो निफ्टीमध्ये. तसंच बँक निफ्टीमध्ये बघू. बँक निफ्टीमध्ये आपण ड्रॉईंग ऑलरेडी रिमूव्ह करून घेतल्या होत्या. बँक निफ्टीमध्ये हा अराऊंड 1200 पॉईंटचा मोमेंटम होता. एक चांगला मोमेंटम होता आज. तर आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करून घेऊ, सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया. ठीक आहे. हा एक रेजिस्टन्स एरिया असेल बँक निफ्टीमध्ये, कारण की ऑल टाईम हाय क्रॉस केलेला आहे. हा एक नवीन ऑल टाईम हाय क्रिएट केलेला आहे. ठीक आहे. तर हा एक सपोर्ट रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल. आणि खालचा हा आपण ड्रॉ केला आता, तो सपोर्ट एरिया म्हणून वर्क करेल. ठीक आहे. जर फ्लॅट ओपनिंग होऊन डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला आपल्याकडे जी लेवल ड्रॉ केली आहे त्या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं. ठीक आहे. आणि जर समज इथे कुठे ओपन झालं, तर इथे ओपन झाल्यानंतर एक असं मार्केटचं स्ट्रक्चर असू शकतं, कारण की एक चांगला स्टेज झालेला आहे मार्केट. तर त्याप्रमाणेच अपसाईड जरा चान्सेस कमी वाटतात अजून. तर त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो, कारण की एक चांगला मोमेंटम झाला आहे. त्यानंतर एक साईडवेज मार्केटची शक्यता आहे, साईडवेज टू वोलेटाईल. तर त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि जर गॅप डाऊन झाला, मोठा गॅप डाऊन झाला, तर आपल्याकडे खाली आपण लेवल ड्रॉ करून घेतला आहे. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो. तर ह्या 2 लेवल आहेत जर मोठा गॅप डाऊन झाला तर. ठीक आहे. आणि जर सपोज अपसाईडला गेलं, फ्लॅट ओपनिंग होऊन अपसाईडला गेलं किंवा गॅपअप झाल्यानंतर आपण वरच्या साईडला गेलं, कंटिन्युअस वरती जात राहिलं, तर आपण लेवल ड्रॉ करून घेऊ वरती. एक सायकोलॉजिकल लेवल ड्रॉ करून घेऊ फेबने. ठीक आहे. ही लेवल असू शकते. ठीक आहे. सायकोलॉजिकल लेवल आहे ती, एक त्याची 100% खात्री नसते, पण त्या लेवल वर्क करू शकतात. फेबने आपण ड्रॉ करून घेतलेली आहे. ठीक आहे. जर फ्लॅट ओपनिंग झालं आणि फ्लॅट ओपनिंग अपसाईडला गेलं तर अपसाईडला ही लेवल असू शकते, ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं. तसंच खाली आलं तर खाली ह्या 2 लेवल आहेत.
आणि जर समज इथे कुठे ओपन झालं तिथे कन्सोलिडेशन होऊ शकतं. अशा प्रकारे तर आपण त्याप्रमाणे प्रॉपर ओपनिंगचा वेट करून ट्रेड घेऊ शकतो. आणि जर गॅप डाऊन झालं तर गॅप डाऊनलासुद्धा आपण लेवल ड्रॉ करून घेतलेले आहेत. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउटनंतर ट्रेड घेऊ शकतो, ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. आणि निफ्टीमध्ये सुद्धा सेम लेवल आपण ड्रॉ केले आहेत. निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगला क्लिअर कट व्ह्यू आहे. तर त्याप्रमाणे आपण प्रॉपर ओपनिंगचा वेट करून आणि ब्रेकआउटचा वेट करून ट्रेड घेऊ. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.